सिल्वर 6-8 महिन्यांपूर्वी सगळ्यात जास्त चर्चेला गेलेला आणि आता पुन्हा दुर्लक्षित झालेली असेट. ह्युमन सायकॉलॉजी काय सांगते? 70-80 हजार सिल्वर होतं ना, तेव्हा ती एक डेड असेट होती. कोणी विचारत नव्हतं. 1,40,000 च्या आसपास जेव्हा सिल्वरचा रेट गेला, तेव्हा फोमो किक व्हायला लागला. तोच 2,30,000 पर्यंत सिल्वर गेलं, तर फोमोची हाईप झाली. तेच सिल्वरचे रेट 3,40,000 च्या वर रेट गेला आणि फोमो थ्रॉटल झाला. सर्वांनाच वाटायला लागलं, की ही असेट आपल्या हातात असायला हवी. आणि मग 4,20,000 ऑल टाईम हाय. स्टोरेज सुरू झाल्या. सिल्वर इज नेक्स्ट गोल्ड. पुढचे टार्गेट सेट व्हायला लागले. चांदी 6,00,000 जाणार, 7,00,000 जाणार आणि आज चांदी 2,20,000 ला आहे. जी 3,00,000 ला असताना जी फोमो होती ना, आज चांदीकडे कोणी बघत नाहीये. आता यात काय झालं? काय मेटल चेंज झालंय? त्याचे युजेस बदललेले आहेत? नाही. फक्त फोमो संपलाय. ह्युमन सायकॉलॉजी सांगते, लोकांना त्याच असेट्स हव्या असतात, ज्या ओव्हर हाइप्ड आणि ओव्हर व्हॅल्यूड झालेल्या असतात. पण त्या असेट्सकडे दुर्लक्ष केलं जातं, ज्या बेस प्राईसला असतात किंवा बिलो रेटेड असतात आणि इन फ्युचर त्याच आपल्याला चांगलं उत्पन्न कमवून देतात. लोकं काय करतात माहिती आहे का? लोकं असेट्स चेस करतात. तुम्हाला फॉलो करायचं आहे डायव्हर्सिफिकेशन आणि डायव्हर्सिफिकेशन हवं असेल, तर आपल्या ग्रोइंग वेल्थ सिक्युरिंग फ्युचरमध्ये आपण नक्की संपर्क करा.